नमस्कार. डॉक्टर निर्मल कुमार फडकुले लिखित संत सहवास हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण पुढचा लेख वाचायला घेतो आहोत. पेराल ते उगवेल. बीजाचे गुणधर्म फळात अवश्य उतरतात. कारल्याच्या वेलीला आंबे कधीच लागणार नाहीत. अंगभूत शक्तीप्रमाणे बीज अंकुरतं, त्याचा विकास होतो, त्याला फुलं फळं येतात. त्याचं मूळ कारण बीजात सामावलेली शक्ती असते. माणसाच्या बाबतीत मात्र हा न्याय सर्वार्थाने लावता येणार नाही. एखाद्या संस्कार संपन्न घरात जन्मलेला मुलगा पुढील वयात कुसंगती लागली तर त्याच्या आचार विचारात विकृती निर्माण होऊ शकते. केवळ बीज सत्वशुद्ध असून चालत नाही, तर ते वृक्षात परिणत होईपर्यंत त्याची काळजी घ्यावी लागते. आयुष्यात माणसाला अनेक अनिष्ट मोह भुरळ घालण्यासाठी त्याच्या पुढे येत असतात. काही वेळा मूळ संस्कारामुळे रक्षण होतं, पण मोहाच्या निसरड्या शेवाळलेल्या पण सुंदर दिसणाऱ्या वाटेने मनुष्य जाऊ लागतो आणि पाहता पाहता फशी पडतो. पुन्हा त्याला उठताच येत नाही. मूळचा सत्प्रवृत्त असलेला एका कारखान्याचा व्यवस्थापक तात्कालिक मोहाला बळी पडला. एकदम श्रीमंत होण्यासाठी त्याने आर्थिक गैरव्यवहार केला. आज हा सुशिक्षित माणूस तुरुंगात सक्त मजुरीची शिक्षा भोगत आहे. वाममार्गाला जाण्याची प्रेरणा कोण देतो? सन्मार्गाकडे कोण वळवतो? याचं उत्तर आपणच आपल्याला घडवत असतो किंवा भ्रष्ट करत असतो असं द्यावं लागेल. गीता म्हणते, उद्धरेदात मनात्मानम नात्मा नव साधयेत. आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. स्वतःचा उद्धार करावा, कारण आपणच आपले मित्र अथवा शत्रू असतो. हा विचार सार्थ आहे, पण बीजभूत गुणधर्म, संस्कार आणि परिस्थिती देखील कारणीभूत असते. संत बहिणाबाई म्हणतात, निंबा कडूपण देत असे कोण, इक्षू गोडपण कोण करी. बीजा ऐसे फळ गोडीचा निकडा, हा अर्थ उघडा दिसत असे. बचनागा अंगी विष कोण लावी, सुगंधता द्यावी न लगे पुष्पा. बहिणे म्हणे बीजा ऐसे येत फळ, उत्तम ओंगळ परीक्षावे. या अभंगात केलेली मीमांसा यथोचित आहे. जशी खाण तशी माती असते. आपण आयुष्यात जे जे पेरतो ते हळूहळू का होईना पण उगवत असतं. दीर्घकाळ व्यसनासक्त असलेल्या माणसाची वैद्यकीय तपासणी केली असता त्याच्या रक्तात रोगटपणा वाढत आहे असं दिसून येतं. खरं तर तो पूर्वाश्रमीचा सुदृढ बांध्याचा उत्तम खेळाडू म्हणून प्रसिद्ध होता. अनेक नैपुण्य पदकं त्याने मिळवली होती. पण यशाच्या धुंदीत आणि श्रीमंतीच्या कैफात आपल्या हातांनी त्याने आपल्याच आयुष्यात काही विषबीज पेरली. पेरलेलं अंकुरत होतं, वाढत होतं. एक दिवस ते त्याचा घात करणार होतं. पूर्वसंस्कार उज्ज्वल असूनसुद्धा त्याने स्वतःच ते मलिन केले. जीवनाचं धवल वस्त्र एकदा अविचाराने काळकुट्ट केलं की ते धुण्यासाठी कोणताही साबण उपयोगी पडत नाही. पश्चातापाच्या अश्रूतच ते वस्त्र स्वच्छ करण्याची शक्ती असू शकते. कित्येक दुराचरणी लोक मूळ संस्कार वाईट असले तरी सदाचारी बनले आहेत आणि कित्येक सुसंस्कृत सुविद्य घरातली माणसं अंतर्यामी किडलेली दिसतात. माणूस स्वतःचाच मित्र असतो आणि स्वतःचा शत्रू असतो, हे गीतावचन तर्कशुद्ध आहे. आपल्या आयुष्याच्या जमिनीत काय पेरावं याचा साधक बाधक विचार मनुष्याने केला पाहिजे. पण माणसं भ्रांतिष्ट इच्छा आकांक्षांच्या नादी लागतात. हिरे समजून गारगोट्या गोळा करतात. प्रकाशाशी वैर करून काळोखालाच मिठी मारतात. उदात्त संस्काराची अवहेलना करतात. संत कवी लक्ष्मण म्हणतो, एरंड धोतरा पेरून करू पाहे अमृतपान. तुला केली गाजराची वस्ती इच्छी कैलासाची. कैसी प्राप्त ती होईल केवळ इच्छा दिसे फोल. लक्ष्मण म्हणे बारे पेरिले ते उगवेरे. त्यासाठी मुळात पेरणे उत्तम हवे आणि पुढे मशागतही चांगलीच हवी. पुढचा लेख, धरीला पंढरीचा चोर. भावना उत्कट झाली की ती कवितेच्या रूपाने प्रकट होऊ लागते. माता आपल्या अपत्याला उद्देशून माझ्या राजेसा, माझ्या सोनुल्या असं वात्सल्यभराने म्हणत असते, तेव्हा ती एक कविताच असते. भावनेशिवाय कवित्व संभवूच शकत नाही. संतांची कविता भावनेने अंतर्बाह्य ओथंबलेली असल्यामुळे सामान्य माणसाच्या मनापर्यंत ती सहजपणे प्रवास करू शकते. या काव्यात शब्दकोशातले शब्द नाहीत. हृदयकोशातल्या भावरंगांनी शब्दाचा आकार अनायसे घेतला आणि कवितेच्या शब्दात संतमनीचा सुवास दाटून आला. काव्यशास्त्र आणि व्याकरण, वाचन आणि पांडित्य यांचा गंधही नसलेले काही संतकवी आणि कवयित्री विद्यापीठीय विद्वानांच्या चर्चेत आणि प्रबंधाचे विषय होतात तेव्हा नवल वाटतं. आनंदही होतो.
संत नामदेवाच्या घरातली दासीसुद्धा संत कवयित्री होते. कान्होपात्रेसारखी गणिकासुद्धा भक्तिकाव्याचा अलंकार गळ्यात घालून विठ्ठल प्रेमाची आराधना करते. या भक्तांच्या हातातील एकतारीतून ओसंडून वाहणारे सूर सुंदर कवितेचे आहेत. कुठेतरी अंतःकरण अर्पण केल्याशिवाय सरस्वती प्रसन्न होत नाही हेच खरं. विठ्ठलाच्या पायी वाहिलेल्या शब्दांची ही कविता म्हणजे भक्तिरसाचा सौंदर्योत्सव आहे. संत जनाबाईंची ही कल्पकतेने नटलेली कविता पहावी. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला, शब्दे केली जवाजुडी, विठ्ठल पायी घातली बेडी, सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला, जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे सोडीन मी तुला. पंढरीचा चोर विठ्ठल हृदयाच्या बंदीखान्यात या कवयित्रीने कोंडून टाकला. सोहम या शब्दांचा धावा केल्याबरोबर तो काकुळतीला आला. यात नुसता कल्पनाविलास नाही, भक्ती आणि तत्त्वज्ञानही आहे. भक्ताच्या प्रेमाची बेडी पायी पडली की विठ्ठलाला सुद्धा हलता येत नाही. सर्व बेड्या तोडता येतात, पण भक्तिप्रेमाची बेडी तोडणारा घण अद्यापही जन्माला आलेला नाही. त्यामुळेच एका दासीसमोर वैकुंठाचा राजा दासासारखा उभा राहिला आहे. श्रेष्ठ मूल्यांची भक्ती मनाला शुद्ध आणि समर्थ बनवते. अनुपम आनंद देणाऱ्या ज्या भावभावना आहेत त्यात आर्तभक्ती ही एक आहे. भक्तीच्या फुलांनी अंतःकरणाची परडी भरली की साऱ्या आयुष्याला सुवास येऊ लागतो. जनाबाईचं जीवन त्यामुळेच कृतार्थ झालेलं दिसतं. समाजातल्या कनिष्ठ स्तरातली ही कवयित्री कवित्वाच्या वरिष्ठ पातळीवर जाऊ शकली. हा चमत्कार तिच्या भावबळामुळे घडून आला. अनन्य भक्ती, प्राणांतिक भक्ती सुलभ नसते. जीवाचं मोल देऊन ती आयुष्याच्या बाजारात विकत घ्यावी लागते. कान्होपात्रेची कवितासुद्धा अशीच करुणोत्कट आणि सोज्वळ आहे. पंढरी हेच आपलं माहेर असून सर्व सुखाचं सार असलेला, आपल्या जीवीचं जीवन असलेला तो विठ्ठल आपला पिता आहे. या भाषेत कान्होपात्रा बोलते. तिच्या हृदयीची तळमळ व्यक्त करणारे प्रसादमय शब्द तिच्या तोंडून आपोआप उमटतात. आपण कविता लिहित आहोत हे कवयित्रीला कळू नये यातच त्या कवितेची सहजता सामावलेली आहे. ती विठ्ठलाला कृष्णाई कान्हाई म्हणते. पंढरीचा विठ्ठल हा सहज सुंदर, मृदूल आणि वत्सल भाषेला मुल्ला नसता तरच आश्चर्य. भावनातिशयाने साथ घातली की प्रतिसाद मिळत राहतो. पण प्रतिसादाचीही अपेक्षा न करता देवाला आळवीत राहिलेली संतांची रसवंती मराठी साहित्याला श्रीमंती देऊन गेली. कान्होपात्रेचा हा अभंग किती मनमोकळा आणि निखळ प्रामाणिक आहे. जीवीचे जीवलगे माझे कृष्णाई कान्हाई, सावळे डोळसे करुणा येऊ दे काही, याला अपवाद याती संबंध लौकिक पाही, सावळे डोळसे करुणा येऊ दे काही, दिनोद्वार ऐसे वेदशास्त्रे गजती पाही, सावळे डोळसे करुणा येऊ दे काही, शरण कान्होपात्रा तुझला वेळोवेळी पाही, सावळे डोळसे करुणा येऊ दे काही. पुढचा लेख, पुरुषार्थ हाच धर्म. जीवनात जे जे घडतं ते सारं दैवाधीन असतं. विधिलिखित पुसण्याची शक्ती असलेला हात अस्तित्वातच नाही. नियती नावाची एक अतिबलाढ्य शक्ती साऱ्या विश्वावर आपलं प्रभुत्व गाजवत असते. तुम्ही आम्ही माणसं म्हणजे त्या अज्ञात लहरी नियतीच्या हातातली तुच्छ खेळणी आहोत. आपल्या जीवनातील सुखदुःख, जय पराजय हे सर्व केवळ प्रारब्धाच्या अधीन आहे. माणूस स्वाधीन नसून तो दैवाधीन आहे. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नियतीची इच्छा इतकंच देता येतं. नियतिवादावरचं हे प्रवचन मला तरी हास्यास्पद वाटतं. प्रारब्धाला सर्वाधिक महत्त्व देणारी एक विचारसरणी पूर्वापार चालत आली आहे. झाडाचं पानसुद्धा प्रारब्धाच्या इच्छेशिवाय हलू शकत नाही असं टोकाला जाऊन स्पष्टीकरण करणारी काही माणसं आहेत. भर्तृहरीनं या विचाराचा काही ठिकाणी पुरस्कार केला आहे. तो म्हणतो, हत्ती आणि महासर्प यांनाही बांधून टाकणारे पाश आहेत. सूर्यचंद्रासारख्या प्रकाशमान ग्रहांनाही राहूकेतूंची पीडा आहे आणि ज्ञानवंतांच्या गुणवंतांच्या नशिबातही दारिद्र्य आहे. हे सर्व पाहून मला वाटतं नियती हीच बलवान असते. ननु दैवमेव शरणम धिक धिक वृथा पौरुषम. म्हणून दैवाला शरण जावं असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सारच जर दैवाधीन असेल, स्वाधीन काहीच नसेल, तर मग मानवी प्रयत्न आणि पुरुषार्थ निरर्थक आहेत असंच म्हटलं पाहिजे. मग श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धप्रवृत्त करण्याची काय आवश्यकता होती?
सीतेच्या अपहरणानंतर तिची मुक्तता करण्यासाठी रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी रामाने समुद्रावर पूल बांधून लंकेवर चढाई करण्याची काय जरूर होती? मराठीची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू व्हावा, गीतार्थाने विश्व भरून जावं, जगात आनंद आणि शांती पसरावी म्हणून ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका लिहिण्याची काय गरज होती? जुलमी राजवटी पाडाव्यात आणि न्यायाची सिंहासनं उभी करावीत म्हणून स्वातंत्र्याचे लढे लढण्याचं तरी काय कारण आहे? नियतीच बलवान असेल तर जे जे होईल ते निमूटपणे पाहत बसावं हेच संयुक्तिक नाही का? संत तुकोबा म्हणतात, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, नवे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोच वरी, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळं. संतांच्या साहित्यात यासारखी अनेकानेक वचनं प्रयत्नवादाचा पुरस्कार करणारी आलेली आहेत. कोणत्याही क्षेत्रात, मग ते क्षेत्र आध्यात्मिक असो, औद्योगिक असो अथवा कला निर्मितीचा असो, त्यात प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. नियतीचं कोडकौतुक करीत बसणाऱ्या निष्क्रिय माणसाच्या पदरात दुःख आणि निराशा यापलीकडे काहीच पडणार नाही. चालणाऱ्या पायांनाच वाट दिसते. कपाळावर हात मारून बसकण मारणाऱ्या दुबळ्या प्रारब्धवादी माणसाने कधीच कोणतीही क्रांती घडवून आणलेली नाही. नियतीच्या गाळात फसलेलं परिवर्तनाचं रथचक्र वर काढण्यासाठी आणि ते गतिमान करण्यासाठी महारथीकरणाचे उद्यमी पुरुषार्थी हात असले पाहिजेत. नियतीचे लगाम खेचण्याची शक्ती ज्याच्या हातात असते तेच इतिहास घडवू शकतात, इतिहासाचा प्रवाह बदलू शकतात. भगवान महावीरांच्या काळातली एक कथा आहे. महावीर पुरुषार्थवादी होते. त्यांच्याकडे नियतिवादाचा पुरस्कर्ता सद्दालपुत्र नावाचा कारखानदार वादासाठी आला होता. तो प्रारब्धावर भर देत होता. भगवान महावीर त्याला म्हणाले, तुझ्याच कारखान्यातील मातीची भांडी लोकप्रिय का आहेत? तू उत्तम दर्जाची माती निवडतोस, ती मळतोस, घोळतोस, प्रयत्नपूर्वक तिच्यावर योग्य संस्कार करतोस, त्यांना कलात्मक आकार देतोस. हे सारं नियतीने घडतं की तुझ्या उद्यमामुळे घडतं? सद्दालपुत्र निरुत्तर झाला. महावीर म्हणाले, माणूस आपल्या नियतीला आकार देऊ शकतो. अखंड कर्म आणि पुरुषार्थी दृष्टी मात्र आवश्यक असते. पुढचा लेख, नाही जाती सवे काम. भारतीय संतकाव्याने विविध प्रादेशिक भाषा संपन्न आणि समर्थ केल्या, प्रतिष्ठित केल्या. संतांच्या अंतःकरणातले भाव कोणत्या भाषेतून प्रकट होतात याला विशेष महत्त्व नाही. जनतेची जी भाषा असेल त्या भाषेतून संतांनी आपलं हृदगत व्यक्त केलं आहे. लोकभाषा समृद्ध झाल्या याचं हे एक महत्त्वपूर्ण कारण आहे. सूर्यफूल ज्याप्रमाणे नेहमी सूर्याकडे अभिमुख असतं त्याप्रमाणे संतांचं मन सदैव लोकजीवनाकडे आकृष्ट झालेलं दिसतं. त्यामुळेच लोकवाणीतूनच संतवाणी व्यक्त झाली. जे दुःख आणि जी शल्य लोकहृदयाला बोचत होती त्यांची वेदना संत हृदयातही तीव्रतेने उठत होती. संत आणि समाज परस्परात मिसळून गेले आहेत. त्यामुळेच आजच्या लोकभाषातून संत कवींची अनेक वचनं समाज मनात खोलवर जाऊन रुजली आहेत. नामदेवाचं उदाहरण याबाबतीत प्रातिनिधिक ठरावं. त्यांनी मराठीतून, हिंदीतून आणि पंजाबीतून काव्यरचना केली. कोणतीही भाषा त्यांना दूरची वाटली नाही. ज्याला सर्व प्राणीमात्र आणि त्यांची सुखदुःख जवळची वाटतात, आपलीच वाटतात, त्याला दूरचं काहीच असत नाही. हिंदीतली नामदेवांची कविता वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्या एका कवितेत त्यांनी एका ठसठसणाऱ्या सामाजिक दुखण्यावर नेमकं बोट ठेवलं आहे. ते म्हणतात, हीन दीन जात मेरी पंढरी के राया, ऐसा तुमने नामा दर्जी कायकू बनाया, टाळ बिना लेके मान देऊल में गया, पूजा करते ब्रह्मन उन्ने बाहेर ढकलाया, देऊल के पीछे नामा अल्लक पुकारे, जिधर जिधर नामा उधर देऊल ही फिरे, नाना वर्ष गवा उनका एक वर्ष दूध, तुम कहाँ के बम्मन हम कहाँ के सुध, मन मेरी सुई तन मेरा धागा, खेचर जी के चरण पर नामा सिंपी लागा. परमेश्वराच्या दारातसुद्धा वर्ण आणि जात बलिष्ठपणे उभी राहते आणि भक्ताला दर्शनापासून वंचित करते, ही वेदना यातून प्रकट झाली आहे. भारतीय संतकाव्यात हा वेदनेचा दुःखोद्गार अनेक ठिकाणी आला आहे. आपल्या सामाजिक विषमतेचा इतिहास आणि परंपरा त्याला कारणीभूत आहे. एका बाजूला ईश्वर विश्वजीवनात सामावला आहे असं उदारतेने म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या एकनिष्ठ भक्तालाच उच्च नीचत्वाच्या भ्रांतिष्ठ कल्पनेमुळे अडवायचं. ही विसंगती अत्यंत तापदायक होती. परमेश्वराच्या सुट्टीत माणसाचं माणूसपण नाकारणं आणि त्याला शूद्रत्वाच्या उपेक्षित हीन वातावरणात फेकून देणं
ही घटना संस्कृतीला आणि मानव्याला दूषणास्पद होती. नामदेवांची देखील उपेक्षा झाली तिथे समाजाच्या अत्यंत खालच्या स्तरातल्या भक्तांना भक्तीच्या आणि अध्यात्माच्या क्षेत्रात न्याय मिळण्याची शक्यताच नव्हती. संत साहित्य हे आपल्या सामाजिक, धार्मिक, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक इतिहासाचं एक महत्त्वाचं साधन आहे. या दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. या काव्यात संत नामदेवाने एक खणखणीत प्रश्न विचारला आहे. उच्चवर्णीयांना तो म्हणतो, तुम्ही कुठले ब्राह्मण आणि आम्ही कुठले शूद्र? आपल्या भक्तीच्या बळावर देऊळ फिरवणारा, ईश्वराला अंकित करणारा, लोकजीवनात प्रबोधन घडवून आणणारा हा संत शूद्र समजला जावा ही शोकांतिका आहे. भक्त जसा ईश्वराभिमुख असतो तसाच ईश्वरही भक्ताभिमुख असतो. भक्त जिकडे जाईल तिकडे परमेश्वरालाही जावं लागतं याची भक्ताला खात्री असते. अध्यात्माचा बाजार मांडणाऱ्या आणि भक्तीची उपेक्षा करणाऱ्या मंदिरातल्या ठेकेदारांना आपल्या भक्तीची व्यापकता नामदेवांनी एका समर्पक रूपकातून सांगितली आहे. माझं मन ही सुई असून माझं शरीर हा त्या सुईतला दोरा आहे. परमेश्वराच्या चरणाकडे हा नामदेव आकृष्ट झाला आहे, समर्पित झाला आहे. जातीय विषमतेने आणि उच्च नीच भावाने फाटून गेलेल्या समाजजीवनाचं वस्त्र पुन्हा सांडण्यासाठी नामदेवांसारखे महान शिंपी आपल्याला हवे आहेत. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. पुढचा लेख, भक्तीच्या फुलांची सुवासिक कविता. भक्तिमार्गातले अनेक संत लौकिक अर्थाने सुशिक्षित नव्हते. त्यांनी साहित्यशास्त्र कधीच अभ्यासलं नव्हतं, पण तरीही त्यांचं काव्य लक्षावधी लोकांपर्यंत गेलं आणि लोकांनीही त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं. या संतांना कविता कशी स्फुरत होती हा प्रश्न एकदा चर्चेच्या ओघात एका विद्वानाने उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर इतकंच आहे की मनात भक्ती आणि प्रीती असेल, श्रद्धा आणि आत्मीयता असेल, कशाचा तरी उत्कट ध्यास लागला असेल तर अंतःकरणाच्या भूमीतून कवितेचे अंकुर आपोआप तरारून वर येतात. त्यासाठी अलंकारशास्त्र शिकावं लागत नाही. संतांची कविता म्हणजे त्यांच्या भक्तिसंपन्न, वत्सल, सुकुमार हृदयाचं चित्र आहे. या चित्रातली प्रत्येक रेषा आणि रंग त्यांनी आपल्या अनुभवातून मिळवलेला आहे. ज्ञानेश्वरांसारख्या ज्ञानवंतांचे अभंग देखील ज्ञानापेक्षाही भक्तीचेच उचंबळते तरंग आहेत. चोखामेळा हा तर केवळ भावबळावर अधिष्ठित झालेला एक संत कवी. भक्तीतून कवित्वाची शक्ती त्याला लाभली. भक्तीतूनच त्याला ज्ञानही झालं. तो म्हणतो, वेद कैसा लागला ओ जीवा, नाठवेची हेवा तुझ्या काही. पंढरीचे वाटे येतिवार करी, सुखाची मी करी मात तया. माझ्या विठोबाचे गाती ते नाम, ते माझे सुखधाम वार करी. लोटांगणे सामोरा जाईन तयासी, क्षेत्र आनंदेसी देईन त्यांसी. चोखा म्हणे माझा प्राणाचा तो प्राण, जाईन वोवळून जीव भावे. आपल्या विठ्ठलाचं नामगीत गाणाऱ्या वारकऱ्यांविषयी चोखामेळा किती भावविवश होऊन बोलतो ते पाहावं. सर्व भावनात भक्ती अधिक तीव्र, अधिक समर्थ आणि अधिक सुंदर असते असं भक्ती कवितेतलं सौंदर्य पाहताना जाणवतं. कोणाची देवावर भक्ती असते, कोणाची स्वातंत्र्यावर, तर कोणाची निसर्गावर, साहित्यावर, कलेवर अतूट भक्ती असते. भक्तीची वेगवान धारा अंतःकरणात ओसंडून वाहू लागली की मग निरक्षर माणसालाही अक्षर कविता गाता येते. कंठ गात नाही, हृदय गात असतं. हृदयाच्या गाण्याला संगीताच्या शास्त्राची आवश्यकता नसते. शास्त्रात बांधलेल्या गाण्यात सूर असतील पण मन नसेल तर त्याचा काय उपयोग आहे. कोणत्याही कलेचा आत्मा निखळ, शुद्ध आणि अत्युत्कट भक्ती हाच आहे. तानुल्याला झोपवताना अंगाईगीत म्हणण्यासाठी एखाद्या आईने संगीताचं शिक्षण घेतलेलं नसतं. संतांच्या कवितेत मानवी कल्याणासाठी आणि परमेश्वर दर्शनासाठी तिळतिळ तुटणारं जिवंत अंतःकरण आहे. तेच या काव्याचं महान वैभव आहे. वेडे वाकुडे गायीन परी, तुझाची म्हणविन ही आस असावी लागते. मग गाणारे आणि नाचणारे अर्थसुंदर शब्द कल्पनेची पैंजणं घालून कवी पुढे येतात. एक विद्वान गृहस्थ मला म्हणाले, मी अनेक शास्त्र शिकलो पण मला तुमच्या नामदेव तुकारामांसारखी भावचैतन्याने ओथंबलेली एखादी ओळसुद्धा लिहिता येत नाही. आम्ही कसं लिहावं यावर व्याख्यानं देतो पण तसं लिहिता मात्र येत नाही. भजनात काय, कीर्तनात काय किंवा नर्तनात काय, भक्तीची जातिवंत फुलं मनात फुलल्याशिवाय आपली कला रंगत नाही आणि जीवनही रंगत नाही. संत कबीर म्हणतो तेच खरं. भक्ती गेंद चौकान की भावे, कोई लय जाय. कहई कबीर कछु भेद नहीं, कहा रंग कह राय. जबलग नाता जबतका तबलग, भक्ती न होय. ताता तोडई हरै भजई, भक्त कहावई सोय.
जोपर्यंत वरवरच्या गोष्टींशी नातं असतं तोपर्यंत भक्ती अंकुरत नाही. क्षुद्र भौतिक नाती तोडून हरीशी संबंध जोडणारा खरा भक्त असतो. मग राजा असो किंवा रंक असो, भक्तीची चेंडू फळी घेऊन तो खेळू लागतो. किती मार्मिक शब्दातून कबीर हे सांगू शकले, कारण ते भाविक होते, धार्मिक होते. भक्तीच्या कल्पवृक्षाखाली बसल्यावर कवितेचं वैभव अधिकाधिक खुलत जाईल यात काय संशय. मग तो कवी ज्ञानवंत असो की नसो. पुढचा लेख, तुझे आहे तुझपाशी. वैषयिक सुखासाठी लालायित होणारा मोहवश प्रवृत्तीचा सर्वच विचारवंतांनी आणि साधुसंतांनी निषेध केला आहे. हा निषेध करताना त्यांनी अतिशयोक्तिपूर्ण भाषा योजलेली आहे. संसारी मनुष्य इंद्रियांपासून मिळणाऱ्या आनंदासाठी उत्सुक असतो. ही सुखं नसती तर प्रपंचाचं आकर्षण कुणालाच वाटलं नसतं. सौंदर्य हा दृष्टीचा विषय आहे. सुरेल संगीत कानांना तृप्त करतं. खाद्यपेयांची रसवत्ता रसनेला प्रिय वाटते. भिन्न भिन्न सुगंध हे नाकाचे आवडते विषय आहेत. स्पर्श, रूप, रस, गंध आणि नाद यांच्या माध्यमातून मिळणारा आनंद रसिकतेने स्वीकारण्यात काहीही अनैसर्गिक नाही. संतांनी या सुखांवर बहिष्कार घातलेला नाही. ती सुद्धा माणसंच होती, अधिक संवेदनाक्षम, अधिक रसज्ञ वृत्तीची, पण नैतिक मूल्याचं कटाक्षाने पालन करून जीवन आनंदमय बनवणारी विवेकनिष्ठ माणसं होती. त्यांनी पशुतुल्य भोगवृत्तीचा धिक्कार केला. वीरशैव संत मन्मथ स्वामी म्हणतात, अहो दीपकी पतंग सुखे जाळी आपुले अंग, कमळी घ्यावया सुगंध लोभे भृंग पावे बंध. काय लाभ तया झाला शेखी प्राणासी मुकला, तैसे विषयाचे सुख पाहू जाता अवघे दुःख. करी आताचे विवेक पुढे न गडे जेणे शोक, शरण सद्गुरुसी जाई चित्त ठेवी त्याचे पायी. म्हणे मन्मथ शिवलिंग ब्रह्मरूप होय अंग. ज्योतीवर उडी घेणारा पतंग होरपळून जातो. योग्य त्या अंतरावरून ज्योतीच्या प्रकाशसंगाचं सुख अनुभवण्याचं तारतम्य त्याच्या ठाई नसतं. मधुपान करणारा भ्रमर कमलिनीच्या पाकळीत शिरतो. पाकळ्या मिटून जातात. खरं तर आपल्या तीक्ष्ण दातांनी पाकळी कुरतडून त्याला बाहेर पडणं शक्य असतं. पण कमलिनीच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेलेला तो भुंगा हे साहस करत नाही. तो प्राणाला मुकतो. त्याच्या या वृत्तीचं चित्रण संत ज्ञानेश्वरांनी मार्मिकपणे केलं आहे. जैसे भ्रमर तारी भेदी कोडे, भलतैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळीये. तेथे उत्तीर्ण होये प्राणे, परी ते कमळदळ चिरून येणे, ऐसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. कठीण लाकडाला छिद्र पाडू शकणारा भ्रमर कमळाची पाकळी मात्र चिरू शकत नाही. भ्रमर मूलक मोहाचा हा आत्मघातकी परिणाम आहे यात संशय नाही. ज्योती, पतंग, कमलिनी आणि भ्रमर यांच्या प्रेमाची कहाणी काव्यमय रीतीने सांगितली जाते. पण ही प्रेमाची प्रतीकं संत साहित्यात आत्मनाशक मोहाची उदाहरणं म्हणून उल्लेखली आहेत. वैषयिक सुख विशिष्ट मर्यादेपर्यंत औचित्याचं भान ठेवून घेतली तर ती प्रपंचाला गोडी आणतात. पण मनुष्य हावरट असतो. सैराटपणाने इंद्रियांची सुख ओरबाडून घेण्याच्या अविचारी प्रयत्नात न संपणारी दुःखाची वाट चोखाळीत राहतो. पोहणाऱ्या माणसाला पाण्यात बुडी मारावी लागते, पण पाण्यावर तरंगण्याचं भान ठेवल्याशिवाय जलक्रीडेतला आनंद त्याला मिळू शकत नाही. पाण्यात बुडून जाणं, पाण्याशी एकरूप होणं म्हणजे आनंद नव्हे, ती जलसमाधीच ठरेल. याच न्यायाने सुखोपभोग घेणाऱ्या व्यक्तीने मी आस्वादक आहे, आस्वाद्य विषय आणि आस्वादक यातली सीमारेषा मला ओळखली पाहिजे. ही जाणीव व्यक्तीला नसेल तर दुःखाशिवाय काहीच पदरात पडत नाही. प्रापंचिक मोहांच्या लोंढ्याबरोबर वाहवत जाताना बेभान झालेल्या माणसांना शुद्धीवर आणण्यासाठी संतांना वैषयिक सुखाची निंदा करावी लागली. खरं सुख इंद्रियांच्या कोड कौतुकात नसतं. जे असतं ते स्वप्नासारखं वितळून जातं. आपल्या हृदयाच्या भूमीतच निरामय आनंदाची वेल लावली तर तिला शाश्वत सुखाची सुगंधी फुलं आल्याशिवाय राहणार नाहीत. तुकोबा म्हणाले, तेच खरं. तुझे आहे तुझपाशी, परी तू जागा चुकलाशी. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.